सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. जर तुमचा मालमत्तेशी संबंधित एखादा जुना वाद सुरू असेल तर तो तुम्ही जिंकू शकता. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची देखील आज काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या जवळचा कोणीतरी सहकारी तुमचा विश्वासघात करू शकतो. लहान व्यापारी आज आनंदी असतील कारण त्यांना अपेक्षित नफा मिळेल. जर तुमच्या मुलाला करिअरमध्ये काही समस्या सतावत असतील तर नातेवाईकांच्या मदतीनं त्या आज सोडवल्या जातील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेला असेल, परंतु कोणत्याही वादामध्ये तुम्हाला तुमचा राग मात्र नियंत्रित करावा लागेल, अन्यथा भांडणाची परिस्थिती उद्भवू शकते. जर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर त्यामध्ये संयम राखणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमचे वडील आज तुम्हाला काही काम देतील जे तुम्हाला पूर्ण करावं लागेल, नाहीतर ते तुमच्यावरती रागावतील. तुमच्या सासरच्या व्यक्तींकडनं तुम्हाला आर्थिक फायदा होत असल्याचं दिसून येत आहे. राजकारणामध्ये हात आजमावू इच्छिणाऱ्यांना दिवस चांगला आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिक्षकांचे किंवा वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त राहील. तुम्ही तुमचं दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं घरकाम पूर्ण करण्यामध्ये व्यस्त राहाल. जर तुम्ही आज नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी देखील तुम्हाला दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला आज सामाजिक कार्य हे करावंसं वाटेल. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळतील, जे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील लगेचच पसंत पडतील. आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक परिस्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आनंदामध्ये जाईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन पद मिळू शकतं, परंतु तुमची प्रगती पाहून तुमचे काही शत्रू तुमचा हेवा करतील. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे, कारण त्यांना त्यांच्या जोडीदाराकडनं एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. आज तुम्ही तुमच्या मित्रांना देखील भेटू शकाल. व्यवसाय करणारे लोक आज आनंदी असतील, कारण त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर विद्यार्थी कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील, तरच ते यशस्वी होतील. धार्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल आणि तुम्ही त्या कार्यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी व्हाल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने तुम्ही अनेक समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जर कामाच्या ठिकाणी काही समस्या येत असतील तर तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं कौटुंबिक जीवन हे खूप आनंदी असेल. आज घराबाहेर पडताना तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये आज खूप प्रेम मजबूत राहील. पैशांचे व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. गाडी चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. एखाद्या जुन्या कारणावरनं तुमच्या मित्राशी भांडण होऊ शकतं. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शिल्लक भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असेल. तुमच्या पालकांच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल, कारण जर त्यांना कोणताही आजार असेल तर त्यांच्या समस्या आज वाढू शकतात. एखाद्या कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन अस्वस्थ होईल, त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये थोडासा चिडचिडेपणा राहील. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याशी तुमचा वाद होईल. तुमच्या एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्थाही करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा व्यस्त असेल. तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कामासाठी तुम्ही धावपळ करण्यामध्ये आज व्यस्त असाल. आज तरुणांना नोकरी मिळवण्यासंदर्भामध्ये चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास तुमच्यासाठी फायदा होईल. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील. कार्यालयीन कामामध्ये निष्काळजीपणामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं फटका सहन करावा लागू शकतो. जे लोक सहलीला जाण्याचा विचार करतायत त्यांनी त्यांच्या पालकांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील वातावरण हे अत्यंत उत्साही असेल. व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करत राहाल आणि ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही. जर तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होताना दिसेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या नात्यामध्ये एक नवीन वळण दिसू शकेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांच्या व्यवहारामध्ये काळजी घ्यावी लागेल. तुमचे दीर्घकाळापासूनचे वाद आज मिटतील, परंतु तुम्हाला त्यामध्ये खूप मेहनत केल्यानंतरच यश मिळेल. तुमचा एखादा जवळचा मित्र ऐनवेळी तुमची मदत नाकारून तुमचा विश्वासघात करू शकतो. तुमचे मूल असं कर्तृत्व करेल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला एक प्रकारचा गौरव मिळेल आणि तुमचं मन खुश होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत खर्चिक राहील. अनावश्यक खर्च वाढल्यानं तुमची आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत राहील. व्यावसायिकांना काही फायदेशीर सौदे मिळतील, परंतु त्यांना अपेक्षित नफा मात्र मिळू शकणार नाही. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये तात्पुरता दुरावा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे काही सहकारी तुमच्या विरोधात कट रचू शकतात. तुमची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरीही तुम्ही कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला असेल. भावनिक होऊन कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, अन्यथा निर्णय चुकीचा ठरू शकतो आणि नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते जास्त काळ टिकवू नयेत. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील, तरच ते यश मिळवू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच ते करणं चांगलं राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.